कुठूनचा विषय येतो तिथे आपण मनापासून उतरतो. कारण का या शहरानेच निलेश राणेला एक वेगळी ओळख दिली, हे मी कधी उभ्या आयुष्यात विसरणार नाही. अनेक माझे सहकारी जीवाभावाची ह्याच शहराने मला दिली. म्हणून ह्या शहरासाठी जिथे माझी गरज आहे तिथे येणं, सगळ्यांना भेटणं हे माझं कर्तव्य मी समजतो. हा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. आणि शिवसेनेमध्ये आल्यानंतर आज पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना भेटण्याचा योग आला. नंतर काही महिने होतील, सगळ्यांची नावं घेऊनच भाषणाला सुरुवात होईल. पण मी तिकडे असताना तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत होता मला माहित नाही, पण आपण जीवाभावाची नाती टिकवणारी लोक आहोत. राजकारण म्हणजे सगळंच काही नसतं, नाती जी असतात तीच टिकत असतात. राजकारण कधी ना कधीतरी संपतं, बदलतं. निवडणुका येतात, निवडणुका जातात. आयुष्यातल्या 10 वर्षात मी बरंच शिकलो. 2 पराभव मी बघितले आणि तो सगळा बघितल्यानंतर जेव्हा मी असं वाटलं मी माझ्या मूळ पक्षात आलो, मूळ विचारधारेत आलो, जे आपल्याला शोभेल अशा पक्षात आलो. आणि जिथे राणे साहेबांची ज्या पक्षामध्ये सुरुवात झाली होती, ज्या निशाणीवर झाली होती, तिथे माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली. मी माझ्या प्रत्येक मनोगतामध्ये सन्माननीय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यासाठी काय केलं हे मी शब्दात सांगू शकणार नाही. मी मागे जेव्हा उदयजी आले होते माझ्या मतदारसंघामध्ये, आभार दौरा होता. त्या आभार दौऱ्यामध्ये साहेब उशिरा पोहोचले होते. म्हणजे एका कार्यकर्त्यासाठी, एका आपल्या आमदारासाठी काश्मीरचा विषय झाला होता आणि साहेब स्वतःच्या खिशातल्या पैशातून विमानं सोडत होती. सरकारी पैसा नाही, स्वतःच्या खिशातून तो सगळा खर्च होत होता. आणि प्रचंड उशीर झाला होता. दुपारची 3ची सभा, रात्री 11 वाजता साहेब आले आणि त्यांच्या विमानात काहीतरी टेक्निकल बिघाड झाला होता. तर पायलट त्यांना बोलला की आम्ही मुंबईत जाऊ आहे, आपण मुंबईत तुम्हाला उतरायला, म्हणजे आपण मुंबईत उतरूया. साहेब बोलले नाही, मी शब्द दिलाय, निलेश माझ्यासाठी तिकडे थांबलाय, लोक माझ्यासाठी तिथे थांबली आहेत, मी तिथे गेलं पाहिजे. ते विमान परत नाही गेलं तरी चालेल, मी बाय रोड येईन, मी बाय रोड येईन, पण मला एकदाच तिकडे सोडा. मग साहेब 10:30 वाजता लँड झाले, सभेच्या ठिकाणी 11 वाजता आले. मी बोललो साहेब, त्या सभेमध्ये मी बोललो की 10 वर्ष या कपाळाला कोणी गुलाल लावला नव्हता, हा तुमच्यामुळे लागला, हा शिवसेनेमुळे लागला. हे मी उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. या पक्षाने माझ्यावर उपकार केले, खरं उपकार केले. नाहीतर कुठला माझी खासदार 10 वर्ष कुठे जातो, काय करतो, कोणाला माहित सुद्धा नसेल. पण म्हणून मी सुरुवातीला जसं म्हटलं, चिपळूणनी मला जी ओळख दिली ना, ते 10 वर्ष टिकून ठेवण्यामध्ये चिपळूणचा फार मोठा हात आहे. चिपळूणचा खरोखर फार मोठा हात आहे. कारण का नियतीला काय मान्य होतं मला माहित नाही. कुठे काय व्हायचं तर मी इकडे पोचायचो. म्हणजे ती मग लफडी असतील किंवा काही सामाजिक विषय असेल, पक्षाचा कुठला विषय असेल, पण कधी मनापासून वैर नव्हतं कोणाशी आणि कधीही नसणार. मनापासून कधी वैर नाही. आपणही कोणी ठेवू नका. विचारामध्ये मतभेद होऊ शकतात, पण संबंधांमध्ये कधी असं वैर येता कामा नाही. ते आम्ही आजपर्यंत पाळलं आणि म्हणून आपल्याला शिंदे साहेबांसाठी हा पक्ष गावागावात प्रत्येक बूथ पर्यंत न्यायचं. लक्षात ठेवा, आम्ही मतदारसंघात काम करत असताना एकच ध्येय डोक्यामध्ये ठेवतो की शिवसेना वाढेल कशी. आज माझ्याकडे 100ची गावामध्ये संख्या आहे, ती उद्या 110 वर कशी जाईल. एकदम 100ची 200 नाही करायची असते. 10-10, 5-5, 2-2 लोकांनी आपल्याला पावलं टाकवायची. आणि लोक वळतायत. शिंदे साहेबांनी जी आपली इमेज तयार केली महाराष्ट्रामध्ये, सर्वसाधारण माणूस शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांना एक रिलेट करतो म्हणतो ना, तसं रिलेट करतो. त्याचा फायदा आपल्या पक्षाला होतो. सकपाळ साहेब माझ्या मतदारसंघात जिथे माझी नजर जाते ना, लोक पक्ष प्रवेश करतात. बोलवायला लागत नाही. नजर गेली त्याला शिवसेनेत काम करायचं
आणि कोकणामध्ये धनुष्यबाण शिवसेना एक वेगळं नातं आहे. हे कधी गावागावातून तुटू शकत नाही. त्यांना धनुष्यबाण माहिती, त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत आणि म्हणून स्वतःहून लोक वळतात, आपल्याकडे येतात. आपल्याला त्याचा फायदाही घेतला पाहिजे. त्या लोकांचं आपल्याला कुठेतरी आपल्याकडे वळून त्यांची कामही झाली पाहिजे. आता सरकार आपल्याकडे आहे, तुम्ही निवेदन तयार करा. खासदार आपले राणे साहेब आहेत, जिथे खासदारांची कामं आहेत तिथे मी तुमच्यासाठी करून आणेन. जिथे बाकी कुठली कामं असतील तिथे तुम्ही माझ्याकडे द्या. आपण सरकार दरबारी मी जातच असतो, आमच्या दर आठवड्याला 2 मीटिंग असतात. तर आपण चिपळूणची कामं घेऊन जाऊ, पण पक्ष वाढला पाहिजे. लक्षात ठेवा, आम्ही जेव्हा शिंदे साहेबांबरोबर बसतो ना, शिंदे साहेबांना दुसरं काय नाही, काय दिलेस सभागृहात, काय केलेस नाही, संघटना किती वाढवलीस, बूथवर आपले शिवदूत किती झाले, किती संख्या वाढली. त्यांना दुसरं शिंदे साहेबांना वेळ आहे संघटनेचं. आपण आपल्या नेत्याला दिलं पाहिजे. आपल्या नेत्यांनी ओळख दिली आणि कुठल्याही पदासाठी मी साहेबांना पण सांगतो, साहेब पदासाठी वगैरे नाही, जे आपल्याला पद मिळालं शिवसैनिक ते कुठल्याही पदापेक्षा मोठं आहे. कुठल्याही पदापेक्षा अमुकच काय आहे, अरे मी शिवसैनिक, मी लहानपणापासून बघतो काही असे शिवसैनिक होते. एक शिवसैनिक म्हणजेच सर्वात मोठं पद होतं. त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, रस्त्यावरती दिसला की हा शिवसैनिक चाललाय, हा आपला कोणतरी चाललाय, जी समज होती ना, लहान वयापासून आम्ही बघत आलो. शिवसैनिक एक वेळ आहे, ते वेळ संघटनेमध्ये असलं पाहिजे, ते रुजलं पाहिजे. कुठेतरी कामं होणार नाहीये, लक्षात ठेवा. माझ्याकडे माझ्या घरामध्ये अनेक वर्ष लाल दिवा होता, आजही आहे, पण 10ची 10 कामं होतील अशी अपेक्षा ठेवू नका. मी पण जेव्हा कामं द्यायचो 10 पैकी 4 झाली असतील. आजही मी देतो 10 पैकी 4च होतील, पण ती सगळीच झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या नेत्यांकडे महाराष्ट्राची कामं आहेत, महाराष्ट्र हाताळायचा आहे. आपण त्यांच्यासाठी फक्त एक तालुका, एक शहर, एक जिल्हा हाताळायचा. नेत्यांना नेत्यांचं काम करू द्या. आपण सगळे आहोतच, आपण कोणापेक्षा कमी नाही. आणि एकदा शिवसेना मैदानात उतरली तर अनेकांना मैदानं सोडावी लागतात, अशी एक संघटना आपल्याला उभी आहे. लक्षात ठेवा, निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या जवळ आलेल्या आहेत. आपण काय मागायचं आहे, आपलं कुठे प्राबल्य आहे, कुठे आपण कमी पडतोय, आता जोडायला वेळ आहे. आपण हे सगळे जोडू आणि स्थानिक स्वराज्यामध्ये जर आपल्याला वाटत असेल की आपण भेट म्हणून आपण शिंदे साहेबांना काय द्यायचं, तर त्या जिल्हा परिषदेवर ज्या दिवशी भगवा फडकवेल ना, ती भेट आपण शिंदे साहेबांना द्यायची. आपण सगळ्यांना काही वेगळं सांगायची काय, आपण कडवट सगळे कार्यकर्ते आहात, पदाधिकारी. आज आपण मला इथे बोलवलं सकाळची, मी नेहमी तुम्हाला त्या बाजूला बघितलं नाही, आज बाजूला बघितलं. पण आम्हाला तुमची आवडायची पद्धत सगळ्या. पण तुम्ही असेच राहा. आपली तळमळ मी अनेक वर्षांपासून बघतोय. कुठल्याही बाजूला राहिलात तरी आपण समाजासाठी, आपण लोकांच्या हितासाठी, आपण जे काही प्रश्न आपण उचलत आलात त्याबद्दल मनापासून आपलं कौतुक आहे. असंच कार्य आपण आणि आपण सुद्धा शिवसेनेसाठी असंच कार्य करत राहाल अशी अपेक्षा ठेवतो. माझ्याकडे जेवढी गरज तुम्हाला माझी वाटेल तिथे तुम्हाला निलेश राणेला वापरायचं. तुम्ही टॅक्स फ्री आहात, कुठेही आणि कुठे वापराल हे काय मला सांगायची काय गरज नाही. म्हणून तुम्ही तुमचा भाऊ आहे, तुमच्या कुटुंबातला आहे. जसं मी तुम्हाला आजपासून माझ्या कुटुंबाचं समजतो, तसं मी तुमच्या कुटुंबातला आहे असं समजून, निलेश मला तू इकडे पाहिजे हे सांगून कधी हक्काने बोलवा. मी 100% तुमचा घरातला म्हणून तिकडे आणि शिवसैनिक म्हणून तिकडे उभा नाही राहिले तर नावाचा राणे सांगणार. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा
9223002071.